1/6 प्लस 1/12 प्लस 1/20 प्लस 1/30 प्लस 1/42 प्लस 1/56 प्लस 1/72 बरोबर किती? अशा स्वरूपाचे प्रश्न जर सोडवायचे असतील त्याच्या पुढे किती संख्या असू शकतात, तर तो प्रश्न कसा सोडवायचा? तर या ठिकाणी जो सुरुवातीचा छेद दिलेला आहे 6चे 2 फॅक्टर घ्यायचे. 6 म्हणजे कोणत्या 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार? तर 2 गुणिला 3. त्यानंतर पुढचा जो 12 आहे त्याचे जे अवयव येतील किंवा फॅक्टर येतील ते 3 पासूनच सुरुवात झाली पाहिजे. तर इथे येईल 3 गुणिला 4. 20चे अवयव पुन्हा 4 पासूनच सुरुवात होईल. 4 गुणिला 5. पुन्हा 30चे 5 पासून सुरुवात होईल. 5 गुणिला 6. 42चे असेच अवयव येतील. 6 गुणिला 7. 56चे 7 गुणिला 8 आणि 72चे येतील 8 गुणिला 9. ठीक आहे. तर अशा पद्धतीने क्रमवार असे अवयव घेतल्यानंतर आता यांची बेरीज करत असताना सर्वात प्रथम याचा जो अंश आहे तो अंश किती आहे तो काउंट करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 म्हणून 7 लिहायचे. ठीक आहे. आता यानंतर हा जो लहान अवयव आणि हा जो मोठा अवयव आहे, सुरुवातीचा सर्वात लहान आणि हा शेवटचा सर्वात मोठा, यांचा गुणाकार करायचा. तर 2 गुणिला 9. 7/2 गुणिला 9 म्हणजे 18. म्हणजे 7/18 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे.